हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? बरे आहेत ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज काय आहे? कुठला विषय मी घेऊन आली आहे? आज मी विषय घेऊन आली आहे कोणासाठी? थंबनेल तर बघितलंच असेल तुम्ही. काय दादा, तू स्वतःला आहे ना ॲनिमल लवर बोलायचं बंद करून टाक. बरोबर की नाही मैत्रिणीनो? तर चालू करूया का धुलाई? चला मग. हां, तर दादा, मला तुला काय सांगायचं आहे, माझे ना पुष्कळ पॉईंट्स आहेत. तूच तूच गिनती कर, कारण तू असं 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 करत असतो व्हिडिओमध्ये. तर आता बसून गिनती करायला स्टार्ट कर. तर तू जे स्वतःला ॲनिमल लवर बोलतो आहे ना, मी ॲनिमल लवर आहे, मी ॲनिमल लवर आहे, मी ॲनिमल लवर आहे, ते आहे ना तू बोलायचं बंद कर. का? बघ, एक ॲनिमल असतो, माणूससुद्धा एक ॲनिमल आहे. आणि ॲनिमल म्हणजे प्राणी. सो माणूससुद्धा एक ॲनिमलच आहे. आणि कुठलाही ॲनिमल, कुत्रा असो, मांजर असो, ते सुद्धा ॲनिमल. म्हणजे माणसालासुद्धा म्हणतात प्राणी, मनुष्य प्राणी असं म्हणतात. सो तू दोन्ही कॅटेगरीमध्ये, म्हणजे तू ॲनिमल लवर नाही आहे. का मी सांगते बघा मैत्रिणींनो, आपलं जे दादा आहेत ना, काही दिवसाअगोदर मुंबईला राहायचे. काही दिवसाअगोदर की काही वर्षाअगोदर, माय गॉड, मी विसरूनच गेले. मुंबईला राहायचे काकांबरोबर. आता पैशाची एवढी चव लागली आहे, एवढी ओढ लागलेली आहे की ते जे काका आहेत कुठे आहेत, काय करत आहेत, कोणाला काहीही माहीत नाही. त्याचबरोबर ती मांजर काय करते, कुठे आहे, कोणाबरोबर आहे, कशी आहे, जे जसं जे हेल्थ इश्यूसुद्धा आहेत पुष्कळ. तर ती मांजर कुठे आहे आपल्याला तसं काहीही माहीत नाही. किंवा आपल्याला कुठल्या व्हिडिओमधूनसुद्धा आपले दादा दाखवलं नाही आहे की आपली मांजर काय करते, आपले काका काय करतात, ते जेवले का, ते कसे मांजरबरोबर खेळतात. म्हणजे त्यांनी असं काही असं कुठला व्हिडिओ अपलोड नाही केला. फक्त थाळी 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 थाळी, देत थाळी, येत थाळी, ओत थाळी, आणि थाळी सांगताना एवढं लाड गळते, विचार करू नका. बाय गॉड. तर हा एक पॉईंट झाला की दादा, तू ॲनिमल लवर नाही आहे. कारण तुझ्या घरात जो ॲनिमल आहे राहतो, त्याचाच तू केअर नाही करत. ते कुठे आहे काय माहीत नाही. जे तुम्हाला माहिती असेल की यांच्या जे घरात ती मांजर आहे, तिला हेल्थ इश्यू आहे, पुष्कळ हेल्थ इश्यू आहे. कारण ती अंगाने जाड आहे. सो हेल्थ इश्यू आहे हे लोकांनी सांगितलं होतं की ती म्हणजे हेल्थ इश्यू आहे म्हणून ह्या लोकांनी सांगितलं होतं. पण ते हेल्थ इश्यू, आता तुमच्या घरात जर एखाद्या व्यक्तीला तब्येत बरी नसेल, तुम्ही किती धावपळ करतात, पण तुमच्या ते घरी मांजर आहे, त्याचा हेल्थ इश्यूच्या याच्यामध्ये, किंवा तुम्ही त्याच्या मांजरेचा एकही व्हिडिओ तुम्ही आज दाखवलेला नाही इथपर्यंत. जेव्हा तुम्ही मुंबईहून गावाला आला तुमचं ते पैसा कमवायला, त्याच्यामध्ये कुठेही त्या मांजरेचं जे आहे तुम्ही व्हिडिओ दाखवलेला नाही. दुसरा पॉईंट मैत्रिणी, आता आपला दादा बोलतो मी मोठा ॲनिमल लवर आहे. वॉ माय गॉड, एवढा मोठा ॲनिमल लवर दादा असूच शकत नाही मैत्रिणी. ॲनिमल लवर म्हणजे काय की एक भावना असते, अरे रे असं करून, की ते त्याला काय लागलं का, त्याला दुखलं का. पण आपला हात दादाच्या घरी दररोज चिकन थाळी, मटण वडे, चिकन वडे. आता चिकन वडेमध्ये चिकन नसतं, पण त्याची साईडला डिश असते ना ती चिकनची, मटणची. तर चालूच असतं. पैशासाठी माणूस काही पण करतो मैत्रिणी. तर हा बकरा असतो, याच्या किचनमध्ये कोंबडा असतो आणि फिश असतो. मग हे काय ॲनिमलच आहे की नाही? ओ भाय, ॲनिमलच आहे ना. तिथे काय खेळणी बिळणी नाही आहे ना. तू आणून कापतो, त्याची भाजी बनवतो, की काय म्हणतात ते, याचं प्लॅस्टिकचे टॉय बी तर नाही. त्यांनासुद्धा जीव आहे, श्वास घेतात ते. मला तर एक आहे की हे आतापर्यंत जे चिकन मटन जे खातात ते स्टॉप करायला पाहिजे, एकदम स्टॉप करायला पाहिजे. म्हणजे हत्या करतात ही लोक. त्याला जगायची इच्छा असते, त्याला जगायला देत नाही यांच्या जिभेच्या चोचल्यामुळे. घरात आलेले गेस्ट लोकांना कळत नाही केवढं ते लालगळी.
अजून एक पॉईंट आहे मैत्रिणी. आता आणखी एक जो पॉईंट आहे मैत्रिणीनो, हां बघा मैत्रिणीनो, आता हे जी पॉईंट आहे ना, हे दादाने सांगितलं होतं बरं का. हा आहे ना स्वतःच्या फायद्यासाठी, तू आहे ना दादा, तू स्वतःच्या फायद्यासाठी आहे ना त्या कुत्र्यांचा उपयोग करून घेतो, फायदा करून घेतो, म्हणजे उपयोग करून घेतो. तू एका व्हिडिओमध्ये असं सुद्धा बोला होता की रात्रीचे ते सिक्युरिटी गार्ड आहेत, कुत्रे जे आहेत तुझ्या घरी आहेत ते रात्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत. आता ते सिक्युरिटी गार्ड असल्यामुळे तू त्यांना जेवण टाकतो, म्हणजे जेणेकरून रात्रीचं काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, चोर लोक नाही आला पाहिजे. समज ते कुत्रे जे आहेत त्यांनी सिक्युरिटी गार्ड केलं नसतं तुझ्या घराचं, तू त्यांना ते जेवायला टाकलं असतं का रे? जेवायला त्यांना ते चिकन उरलेलं टाकलं असतं का? नाही, कारण तू त्या कुत्र्याचा फायदा घेत आहे, त्या कुत्र्याचा तू फायदा करत आहे. ते जर काम करत नसते ना, तू त्यांना दिडकीचा काय भात नाही टाकला असता, पण आता तू त्याचा फायदा करून घेत आहे. दुसरं एक आहे की तुझ्या घरी जे गेस्ट लोक येतात किंवा तू जे 10 वेळा चक्रा मारतो डीमार्टला, त्याच्यानंतर बिस्किटं आणतो कुत्र्यांसाठी कुत्र्यांची बिस्किट असतात, बरोबर आहे की म्हणजे. पण जे कुत्र्याचे जे हेल्थ इश्यू असतात ना, तर त्याच्यामध्ये त्यांना अंगाला खुजली हे बिस्किट खाल्ल्यामुळे, कारण याच्यामध्ये साखर असते, कुत्र्यांना स्वीट काही टाकायचं नसतं. आता तुम्ही बोलाल तू कोण येणार आहे की तू काय बोलणार आहे, रस्त्यावर एवढे लोकांना टाकतात, ते यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकत नाही ना, आपण इथे आपल्याला व्हिडिओ दिसत आहेत. मग ह्यांचं बघून ह्यांचे गॅस्ट लोकांना कळत नाही, ते पण बिस्किटं आणतात, स्वीट बिस्किटं. त्याच्यापेक्षा कुत्र्यांची बिस्किटं आणून घाला तुम्ही. दुसरं एक मी सांगते मैत्रिणीनो, की आपल्या हे जे दादा आहे याने कुत्र्यांसाठी स्टेरिलायझेशन केलं आहे का? हा एक ते स्प्रे घेऊन धावतो त्या कुत्र्यांच्या मागे, अशा फुसफुस मारते, कुत्रे लोक पळून जातात ते, कारण त्याच्यात पाण्याचा अंश असतो, ते घाबरून जातात. पण तुझ्या घरी ते 2 कुत्री आहेत आणि 1 कुत्रा आहे, तर त्यांची नसबंदी तू केलेली आहे का? जर तुझी ती कुत्री बाहेर जातील, तिथे पिलं टाकतील, त्यांची तू काय जबाबदारी घेतली आहे का? जर उद्या तुमच्या त्या कुत्रीला पिलं झाली आणि असंच ते बाहेर फिरताना गाडीच्या खाली आले, तू त्यांच्यावर मेडिसिन करशील का? त्यांच्यावर उपचार करशील का? आता तुम्ही बोला तू कोण आली बोलायला? मी बोलायला नाही मैत्रिणी, जे दिसतं त्याच्यावर आपण बोलतो. आणि महत्त्वाचा एक मोठा मुद्दा मैत्रिणीनो, की आपल्या ह्या दादाच्या स्टेमध्ये, दादाच्या ज्या पत्राष्टी आहे तिथे जर तुम्ही कुत्रा घेऊन जात असाल, तर त्या पर कुत्र्यावर 500 रुपये तुम्हाला द्यायला लागतात. किती? 500 रुपये. हा त्यांना भात नाही टाकणार, काही नाही टाकणार, खायला नाही टाकणार, प्यायला नाही टाकणार. आला मोठा ॲनिमल लवर. जर ॲनिमल लवर असता ना तर 500-600 रुपये ना घेतले नसते. म्हणजे तू ॲनिमल लवर आहे म्हणतो आणि तिच्याशी जगसुद्धा करतो की तू ॲनिमल लवर नाही. हे बोलायचं सगळं सोडून दे, कारण तू ॲनिमल लवर पण नाही, तू मनुष्य लवर पण नाही, तू फक्त पैसा लवर आहे. काय आहे? पैसा लवर. तुला फक्त पैसा दिसतो डोळ्यासमोर. कारण तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणींनो, आता परवाशी गुरुवार होता, पण गुरुवारच्या दिवशी ह्याच्या घरी गेस्ट लोक होते. माझ्या दादाच्या भाषेमध्ये गेस्ट, बरं का, माझ्या भाषेमध्ये गेस्ट लोक होते. त्या दादाच्या घरी गेस्ट होते आणि कामवाली नव्हते म्हणे, कारण हा पगार बरोबर देत नसेल ना. तर त्याच्या घरी जे गेस्ट लोक होती त्यांना जेवायला, खायला, प्यायला ह्याने खाली बोलवलं, म्हणजे खाली सगळं अरेंज केलं होतं. तिथे देव बसला आहे, देवी बसवली आहे तिथे गुरुवारची, आणि त्यांच्या समोर बसून हे लोक मस्तपैकी चिकन मटन तोडतात आहे. देव कसं सोडणार? तू देव लवर पण नाही, म्हणतात ना, तुला देव लव पण नाही करणार, तू फक्त पैसा लवर आहे. देव तर तुला कधीही म्हणजे हे करणार नाही, कारण तू वार नाही बघत म्हणे गेस्ट लोकांसाठी. तिथे पूजा आहे, तुझ्या घरची कामवाली येणार नाही म्हणते का? कारण तिच्या घरी पूजा आहे म्हणे, आणि तुझ्या घरात देवी बसवलेली आहे, तिला पाठ दाखवून तू तुझ्या घरी आलेल्या गेस्ट लोकांना तू चिकन मटन खावते. कुठल्या याच्यामध्ये तू ॲनिमल लवर आहे रे? मला सांग.
हा व्हिडिओ पुष्कळ झोमणार आहे बरं का, पुष्कळ लोकांना झोमणार आहे, पण झोमू द्या. मैत्रिणीनो, मला एवढं सांगा की मी जे पॉईंट बोललेली आहे ते बरोबर बोलली आहे की चुकीची बोलली आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणीनो. अजून पुष्कळ व्हिडिओ येणार आहेत. दादावर नाही, असे पुष्कळ लोकांना व्हिडिओ बनवणार आहे जे स्वतःला ॲनिमल लवर म्हणतात आणि स्वतःच बकरा, फिश सगळंच गिळून बसलेले आहे. जिवंत मच्छीला पण नाही सोडलं ह्या लोकांनी. जिवंत मच्छी, तुम्हाला माहिती आहे का मैत्रिणी, रत्नागिरीमध्ये आता सध्या फिश कमी झालेले आहेत. का? कारण रात्रीचे हे बोटमध्ये ना लाईट्स लावून आहे ना शिपिंग म्हणजे बोटिंग फिश पकडत आहेत. आज मला एक मेसेज गुगलमध्ये आला होता की रत्नागिरीमध्ये फिश कमी झालेले आहेत. का म्हणे की सरकारकडून रात्रीचं ते फिशिंग करायचं मान्यता होती, पण ते मोठे मोठे बल्ब लावून ते करायचे, काय फिश पकडायचे. तर हे मोठे मोठे बल्बमुळे काय झाले, तिथले फिश लोकांना चटके लागून ते मेले म्हणे. पण ह्या लोकांना किती जिभेची चोचले बघा. ह्यांच्या घरी फिश भाजायचे म्हणून तिथे ते फिश लोकांना चटके दिले जात आहेत. किती बरोबर गोष्ट आहे माहिती मग. त्याच्यापेक्षा ते खायचं बंद करा, व्हेजिटेरियन व्हा. व्हेजिटेबल्स नाही आहेत का, जेवढे व्हेजिटेबल आहेत ते खावा. हे काय तुमचे जिभेचे चोचले, असंच खाऊन दाखवा. खरोखर मला कोणीतरी एकदा बोललं होतं की तुम्ही चिकन आणा आणि चिकन शिजून असं खावा, असंच खावा. खाता येतं का? त्याच्यापेक्षा कुकुंबर असंच खाता येतं, पण हे फिश, हे चिकन असं खाता येत नाही. कच्चं असं काय म्हणतात, आगीमध्ये भाजलं ना तरी ते खाता येत नाही. त्याला जेव्हापर्यंत मीठ मिरची नाही लागत ना, मीठ मिरची टेस्ट पावडर नाही लागत ना, तिथपर्यंत ते खायला होत नाही माहिती म्हणून. त्याचप्रकारे काय म्हणतात, कॅरेट खावा, काकडी खावा, आहे तसे पुष्कळ आयटम जे कच्चं खाऊ शकतो, किंवा व्हेजिटेबल खावा, कोण नाही म्हटले. पण हत्या थांबवा. एक ॲनिमलचा जीव काढून घेतो आहे मित्रांनो, कारण मनुष्यसुद्धा प्राणीच आहे. ठीक आहे ना. तर माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट तर नक्की करा. आजच्या ह्या पॉईंटवर मला नक्की भरभरून कमेंट करा मैत्रिणी. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि जिओ और जीने दो. बाय बाय.